So audience, welcome to you in our YouTube channel English Speaking Coach Shiroda, and let's see advanced English concept practice. So let's start. कधीतरी हसत जा. Do ever laugh. कधीतरी खात जा. Do ever eat. कधीतरी बोलत जा. Do ever speak. कधीतरी खेळत जा. Do ever play. कधीतरी भेटत जा. Do ever meet. एखादी गोष्ट कधीतरी करत जा असं असतं, त्यावेळी डू एव्हरचा वापर केला जातो. नेक्स्ट, काय करायचं आहे? What to do. काय बघायचंय. What to see. काय खायचंय. What to eat. काय खेळायचं आहे. What to play. काय ऐकायचं आहे. What to listen. एखादी गोष्ट काय करायचं आहे त्यावेळी व्हॉट टूचा वापर केला जातो. कधी जायचं आहे? When to go. कधी खायचंय. When to eat. कधी बघायचंय. When to see. कधी बोलायचंय. When to speak. कधी भेटायचं आहे. When to meet. टॉक लाऊडली. ओके, कधी जायचं आहे, कधी बोलायचं आहे, काय खायचं आहे त्यावेळी WH आणि त्यानंतर टूचा वापर केला जातो. ओके, काश माझ्याजवळ गाडी असती. I wish I had a car. काश माझ्याजवळ मोबाईल असता. I wish I had a mobile. काश माझ्याजवळ बंगला असता. I wish I had a bungalow. काश माझ्याजवळ पैसे असते. I wish I had a money. काश माझ्याकडे गाडी असती. I wish I had car. काश मी फुलपाखरू असते. I wish I were a butterfly. काश मी इंजिनियर असते. I wish I were an engineer. काश मी शिक्षक असते. I wish I were a teacher. काश मी ऍक्टर असते. I wish I were actor. काश मी ड्रायव्हर असतो. I wish I were a driver. जातो. एखादी वस्तू असते त्यावेळी आय विश आय हॅडचा वापर केला जातो, आणि एखादी व्यक्ती असते त्यावेळी आय वरचा वापर केला जातो, कारण ते इमॅजिनेशन आहे म्हणून. ओके, नेक्स्ट, खरं सांगू तर तू तिकडे जाऊ नको. To be honest, don't go there. खरं सांगू तर तू बोलू नकोस. To be honest, you don't speak. खरं सांगू तर ते तू करू नकोस. To be honest, you don't do that. खरं सांगू तर तू खाऊ नको. To be honest, you don't eat. खरं सांगू तर तो चांगला मुलगा नाही. To be honest, he is not good boy. एखादी गोष्ट खरं सांगू तर टू बी ऑनेस्टचा वापर केला जातो किंवा फ्रँकलीचा वापर केला जातो. नेक्स्ट, ती माझी मानलेली बहीण आहे. She is my supposed sister. तो माझा मानलेला भाऊ आहे. He is my supposed brother. तो माझा मानलेला काका आहे. He is my supposed uncle. ती माझी मानलेली काकी आहे. She is my supposed auntie. ती माझी मानलेली आजी आहे. She is my supposed grandmother. एखादी गोष्ट मानलेली असते त्यावेळी सपोर्टचा वापर केला जातो. नेक्स्ट, ती तुझी कोण लागते. Who is she to you? तो तुझा कोण लागतो. Who is he to you? ते तुझे कोण लागतात. Who are they to you? म्हणजे ती तुझी कोण लागते, तो तुझा कोण लागतो त्यावेळी हू, नंतर टू बी वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट आणि टू यूचा वापर केला जातो. नेक्स्ट, तो दिवसभर खेळत राहिला. He kept on playing whole day. तो दिवसभर वाचत राहिला. He kept on reading whole day. तो दिवसभर झोपत राहिला. He kept on sleeping whole day. तो दिवसभर बोलत राहिला. He kept on speaking whole day. तो दिवसभर भेटत राहिला. He kept on meeting all day. ती एखादी गोष्ट दिवसभर करत राहिला त्यावेळी केप्ट ऑनचा वापर केला जातो. नेक्स्ट, ती विनाकारण रडत नाही. She doesn't cry for no reason.
तो विनाकारण हसत नाही. ही डझंट लाफ फॉर नो रिझन. ती विनाकारण खात नाही. शी डझंट इट फॉर नो रिझन. एखादी गोष्ट विनाकारण त्यावेळी फॉर नो रिझनचा वापर केला जातो. नेक्स्ट, कसे बसे त्याने खाल्ले. Somehow he ate. कसे बसे त्याने संपवली. Somehow he finished. कसे बसे तो बोलला. Somehow he spoke. कसे बसे तो खेळला. Somehow he play. ओके, एखादी गोष्ट कशी बशी झाली त्यावेळी समहावचा वापर केला जातो. So others English advanced concept we will see in next video. Now thanks for watching this video.